त्या 65 इमारतींवर कारवाईची टांगती तलवार लटकत असताना त्यातील रहिवाशांच्या मदतीसाठी शिवसेना ठाकरे पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट या दोन पक्षांनी पुढाकार घेतला आहे। शनिवार दिनांक 22 फेब्रुवारी रोजी डोंबिवली पूर्वेकडील हेरिटेज सभागृहात ठाकरेंच्या शिवसेनेने रहिवाशांना मार्गदर्शन करण्याकरता तज्ज्ञ मंडळींची बैठक बोलावली होती। 24 तारखेला ठाण्यातील गणेश नाईक यांच्या जनता दरबारात जाणार असून त्या 65 इमारतीतील रहिवाशांसह ठाकरेंची शिवसेना पालिका मुख्यालयावर भव्य मोर्चा काढणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले। तसेच इमारतीतील नागरिकांकरता न्यायालयात स्थगिती घेण्याकरता जाणार असल्याचे सांगितले। या बैठकीत ठाकरेंच्या शिवसेनेचे कल्याण जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे, वास्तुविशारद संदीप पाटील, राष्ट्रवादीचे भाऊ पाटील, कॉम्रेड काळू कोमासकर, 3 वकील आदींनी मार्गदर्शन केले। इमारतीतील अनेक रहिवासी बैठकीत हजर होते। मार्गदर्शन करताना सुरुवातीला वास्तुविशारद संदीप पाटील यांनी सदर इमारतीच्या बाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली। यात कोण दोषी आहेत, कशा पद्धतीने विकासकाने रहिवाशांची फसवणूक केली यावर माहिती दिली। पुढे वकिलांनी कायदेशीर बाबींवर प्रकाश टाकत रहिवाशांनी न्यायालयात आपली बाजू मांडून आपली फसवणूक कशी झाली असे सांगणे आवश्यक असल्याचे सांगितले। तसेच कायदेशीर लढा महत्त्वाचा असल्याचेही सांगितले। नियोजन या आंदोलनाचं कसं असेल त्याच्यासाठी ही बैठक होती। या बैठकीमध्ये काही निर्णय आज घेण्यात आले। सर्व पक्षीय जे आमचे मित्रपक्ष आहेत त्यांचा आज निर्णय झालेला आहे की या प्रकरणामध्ये डोंबिवलीमध्ये एक भव्यदिव्य मोर्चा येत्या काळामध्ये आम्ही काढतोय। गणेश नाईक साहेबांचा जनता दरबार आहे, त्या जनता दरबारमध्ये देखील लोकांबरोबर आम्ही जाणार आहोत आणि मोठ्या प्रमाणात याला लोकांना न्याय मिळेपर्यंत ही लढाई आम्ही लढत राहणार आहोत। हे जे प्रकरण झालेलं आहे याच्यामध्ये जे दोषी आहेत, मुख्यतः जे पेपर तयार करणारी जी लोक आहेत त्यांच्या विरोधात 2500 गुन्हे आम्ही दाखल करतोय। 2500 अर्ज आम्ही 4 पोलीस स्टेशन मानपाडा, टिळकनगर, रामनगर आणि विष्णुनगर या 4ही पोलीस स्टेशनमध्ये 2500 अर्ज येत्या 2 दिवसामध्ये आम्ही दाखल करतोय, जेणेकरून हे पेपर तयार करणारी जी लोक आहेत आणि जे लोकांनी या लोकांची फसवणूक केली याच्यात जे अधिकारी असतील, जे प्रशासकीय यंत्रणा असेल त्यांच्यावर देखील कारवाई व्हावी याच्यासाठी अर्ज आम्ही दाखल करतो। कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा।